रात्रीचे 12:30 वाजले होते. संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं. पण त्या घरातील एका खोलीतून हळूच कुजबुजण्याचा आवाज येत होता. रुपालीने थरथरत्या हातांनी खोलीच्या दरवाजाच्या फटीतून आत पाहिले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर जे दृश्य होते त्याने तिच्या काळजाचे तुकडे केले. ज्या आईने तिला जन्म दिला, जिने तिला संस्कार शिकवले, तीच आई, तिची स्वतःची सख्खी आई प्रमिला, रुपालीच्या नवऱ्याच्या म्हणजेच सुहासच्या मिठीत होती. दोघांचे प्रेमाचे चाळे सुरू होते. सुहास, तुला माझी भीती नाही का वाटत? तुझी तरणी तरठी बायको बाजूच्या खोलीत झोपली आहे, प्रमिला लाडीक आवाजात म्हणाली. त्यावर सुहास हसत म्हणाला, तिची काळजी तू नको करू प्रमिला. तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुख मला तुझ्या मिठीत मिळत आहे. हे ऐकून रुपालीच्या डोळ्यातून घाळाघाळा अश्रू वाहू लागले. ज्या नवऱ्यावर तिने जीवापाड प्रेम केलं, ज्या आईला देव मानलं, त्या दोघांनी मिळून तिच्या पाठीत आज खंजीर खुपसला होता. रुपाली स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पण हे पाप इथेच थांबणार नव्हतं. या वासनेच्या आंधळ्या खेळाचा आज काही भयंकर अंत होणार होता, ज्याची कल्पना सुहासने कधीच स्वप्नातही केली नव्हती. एक हसता खेळता सुशिक्षित तरुण एका सासूच्या नादाला लागून कसा पूर्णपणे बर्बाद झाला, चला पाहूया ही थरारक कहाणी. ही कथा सुरू होते आहे 2 वर्षापूर्वी. सुहास हा शहरात एका चांगल्या कंपनीत कामाला होता. दिसायला देखणा, कमावता आणि हुशार मुलगा. त्याचा विवाह एका सुसंस्कृत कुटुंबातील रुपाली नावाच्या सुंदर आणि गुणी मुलीशी झाला. लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही महिने खूप आनंदात गेले. सुहास रुपालीवर खूप प्रेम करायचा, पण सुहासच्या नशिबात काहीतरी वेगळंच वाढून ठेवलं होतं. रुपालीचे वडील लहानपणीच वारले होते, त्यामुळे तिची आई प्रमिला ही गावामध्ये एकटीच राहायची. प्रमिलाचे वय 45च्या आसपास असेल, पण तिने स्वतःला खूप मेंटेन ठेवलं होतं. दिसायला ती अजूनही तरुण आणि आकर्षक दिसायची. एकदा प्रमिलाची तब्येत बिघडली, म्हणून रुपालीने सुहासला सांगितलं की आपण काही दिवसांसाठी आईला आपल्याकडे शहरात घेऊन येऊया, म्हणजे त्यांनाही बरे वाटेल आणि डॉक्टरांकडेही दाखवता येईल. सुहासनेही मोठ्या मनाने होकार दिला. प्रमिला त्यांच्या घरी राहायला आली आणि इथूनच या नात्याला एक कलंकित वळण मिळाले. सुहास घरात असताना प्रमिला मुद्दामून नटून थटून राहायची. तरुण जावयाला आकर्षित करण्यासाठी ती नेहमीच वेगवेगळ्या क्लुप्त्या करायची. सुरुवातीला सुहासने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, कारण प्रमिला त्याची सासू होती. एका प्रमिलाचे सुहासकडे बघण्याचे डोळे काही वेगळेच सांगत होते. हळूहळू ती सुहासच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागली. रुपाली बाजारात गेली की प्रमिला सुहासशी गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याच्या जवळ बसायची. एक दिवस घरात कोणी नव्हते. रुपाली तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गावी गेली होती. सुहास ऑफिसमधून थकून घरी आला. प्रमिलाने त्याला चहा दिला आणि चहा देताना मुद्दामून तिचा हात सुहासच्या हाताला स्पर्श करून गेला. त्या रात्री प्रमिलाने सुहासला आपल्या जवळ ओढले. एका तरुणाची वासना आणि सासूचे आवाजवी आकर्षण यामुळे त्या रात्री सासू आणि जावयामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. ज्या सासूचे स्थान आईसारखे असते, ती सासू आता जावयाची प्रेयसी बनली होती. हा लपून छपून चालणारा खेळ अनेक महिने सुरू होता. सुहास आता रुपालीला वेळ देणे पूर्णपणे विसरला होता. त्याची तरणीताठी सुंदर बायको घरात असतानाही तो तिच्याकडे दुर्लक्ष करायचा आणि रात्रीच्या वेळी प्रमिलाच्या खोलीत चकरा मारायचा. रुपालीला सुहासच्या वागण्यात बदल जाणवू लागला आणि जो नवरा पूर्वी तिच्या हाकेवर धावून यायचा, तो आता तिच्याकडे बघतही नव्हता. एकदा रुपालीला प्रमिलाच्या फोनवर सुहासचे काही मेसेजेस दिसले. हे वाचून तिला संशय आला. तिने दोघांवर पाळत ठेवायला सुरुवात केली आणि शेवटी त्या दुर्दैवी रात्री तिने दोघांना रंगेहात पकडले. रुपाली पूर्णपणे खचून गेली. तिने आईला जाब विचारला, आई हे काय आहे? तू माझ्याच संसाराची राखरांगोळी का करतेस? पण प्रमिलाला काहीच पश्चाताप नव्हता. उलट तिने रुपालीलाच धमकावले. आपल्या सख्ख्या आईचे हे रूप पाहून रुपाली आईवर प्रचंड नाराज झाली. तिने आईशी बोलणे सोडले आणि सुहासला घेऊन ती पुन्हा वेगळी राहू लागली. तिने सुहासला एक शेवटची संधी देण्याचे ठरवले. पण सुहास प्रमिलाच्या प्रेमात इतका आंधळा झाला होता की त्याला रुपालीचे प्रेम आणि संसार दिसत नव्हता. काही महिने गेले आणि अधिक मास सुरू झाला. महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला घरी बोलून मानपान देण्याची, धोंडे जेवू घालण्याची प्रथा आहे. प्रमिलाने याच प्रथेचा गैरफायदा घ्यायचे ठरवले. तिने सुहासला फोन केला आणि म्हणाली, अधिक मास सुरू आहे. रुपालीला न सांगता
तू रात्री गुपचूप माझ्या गावी घरी ये. मी तुझ्यासाठी खास तयारी केली आहे. सुहास तर जणू तिच्या इशाऱ्यावर नाचणारे बाहुले बनला होता. त्याने रुपालीला खोटे सांगितले की त्याला ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जावे लागत आहे आणि तो रात्रीच्या अंधारात प्रमिलाच्या घरी पोचला. आणि या पवित्र महिन्यात जिथे देवाची भक्ती करायची असते तिथे ते दोघे वासनेच्या आंधळ्या खेळात मग्न झाले होते. प्रमिलाने सुहासला पूर्णपणे आपल्या मिठीत ठेवले होते, पण निसर्गाचा नियम आहे, पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. सुहास आता पूर्णपणे बर्बाद होण्याच्या मार्गावर होता. प्रमिलाच्या नादाला लागून त्याने स्वतःच्या नोकरीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये सतत दांड्या मारणे, कामात चुका होणे यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. नोकरी गेल्यावर सुहासचे उत्पन्नच बंद झाले होते, पण प्रमिलाचे नखरे आणि तिच्या गरजा भागवण्यासाठी त्याला पैशाची गरज होती. सुहासने त्याच्या मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून कर्ज घ्यायला सुरुवात केली. प्रमिला त्याला सतत पैशाची मागणी करायची. तू जर मला पैसे वेळेवर दिले नाहीस तर मी आपल्या संबंधांबद्दल सगळ्यांना सांगून टाकेन, अशी ती धमकी देऊन लागली. तो सुहास एकेकाळी सन्मानाने जगत होता, तो आता एका सासूच्या हातातील ब्लॅकमेलिंगचे खेळणे बनला होता. कर्जबाजारी झाल्यामुळे बँकांचे लोक त्याच्या घरी येऊ लागले आणि त्याची समाजातील अब्रू पार धुळीस मिळाली. दुसरीकडे रुपालीला जेव्हा समजले की सुहास अजूनही सुधारलेला नाही, तो अधिक मासाच्या काळातही तिच्या आईला भेटावयास गेला होता, तेव्हा तिचा उरला सुरला विश्वासही संपून गेला. रुपालीने सुहासला कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला. तिने सुहासला घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि ती आपल्या हक्काच्या घरी निघून गेली. आता सुहासकडे काहीच उरले नव्हते. नोकरीही गेली, लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर झाले, समाजात नाव बदनाम झाले आणि हक्काची सुंदर बायको आपल्याला सोडून गेली. जेव्हा सुहास पूर्णपणे कंगाल झाला तेव्हा ज्या प्रमिलासाठी त्याने हे सगळं केलं होतं त्याच प्रमिलाने त्याला लाथ मारून घराबाहेर काढलं. ती म्हणाली, आता तुझ्याकडे मला द्यायला पैसे नाहीत तर घरातून कायमचा निघून जा. सुहास रस्त्यावर आला. एका तरणाताठ्या बायकोला सोडून सासूच्या मोहापायी आणि वासनेपायी त्याने स्वतःचे हस्तखेळते आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तो आज मनोरुग्णासारखा रस्त्यावरून फिरत आहे तर प्रमिला गावात तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिलेली नाही. मित्रांनो, वासना माणसाला इतके आंधळे करते की त्याला नात्यांची मर्यादा, चांगल्या वाईटाची जाणीव राहत नाही. सुहासने जे केले त्याची त्याला शिक्षा या जन्मात मिळाली. पण या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते? सासू आणि जावयाच्या कलंकित नात्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटणार आहोत नवीन कथेसह, नवीन घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहा. धन्यवाद.